छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि याच आपल्या दैवताचं एक भव्य मंदिर साकारण्यात आलंय। भिवंडी तालुक्यातल्या मराडेपाडा इथं महाराजांचं हे मंदिर गडकोट किल्ल्याप्रमाणेच भव्य दिव्य आहे। आता या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं असून लोकार्पणाचा मुहूर्त सुद्धा ठरलाय। मराठा साम्राज्याचे संस्थापक, उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता म्हणून इतिहासावर ठसा उमटवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आता दिमाखात उभं राहिलंय। मुंबईतल्या भिवंडीतल्या मराडेपाडा इथे मंदिर बांधण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराचं भूमिपूजन 2018 मध्ये झालं होतं, मात्र मध्यंतरी कोरोनामुळे कामाला उशीर झाला। आता मात्र मंदिराचं काम पूर्ण झालंय आणि हे शक्तीपीठ आता दिमाखात उभं राहिलंय। एकरभर जागेत 56 फूट उंचीचं भव्य मंदिर आहे। मंदिराची रचना किल्ल्यासारखी, मंदिराभोवती 4 बुरुज आहेत। मंदिराला 36 फूट उंचीचं महाद्वार आहे। गाभारा सभा मंडप 2500 चौरस फूट क्षेत्राचा आहे। मंदिरात 6 फूट उंचीची सिंहासनारूढ महाराजांची मूर्ती असणार आहे। सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराजांनी महाराजांची मूर्ती साकारली आहे। अखंड काळ्या पाषाणापासून मूर्ती तयार करण्यात आली आहे। मंदिराभोवती 36 चबुतऱ्यांमध्ये महाराजांच्या इतिहासकालीन प्रसंगाचे देखावे साकारण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिरात वैदिक शिक्षण देण्याचा मानस आहे। हे मंदिर सर्वांना प्रेरणादायी ठरावं यासाठी शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण देण्याचा देखील मनोदय आहे। अशा राजांमुळे आपल्या मंदिरांचं जे संरक्षण झालं, त्या राजांचं कोणीतरी मंदिर व्हावं अशी आमची इच्छा होती आणि त्या संकल्पनेतनं आम्ही हे मंदिर उभारलेलं आहे। येत्या 14 ते 17 मार्च या काळात तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती दिनी प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पणाचा भव्य दिव्य सोहळा होणार आहे। यावेळी महाराष्ट्रातलेच नव्हे तर जगभरातले साधू संत, महंत, वारकरी, शिवकालीन मावळ्यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत। या 4 दिवसीय सोहळ्यामध्ये विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। महाराजांमुळे आपले हिंदू धर्माची मंदिरं वाचली गेली। ज्यावेळेस आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही ज्यावेळेस आपल्या संपूर्ण हिंदुस्थानावर आक्रमण करत होती, अशा काळामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या संपूर्ण हिंदुस्थानासाठी उभे राहिले। विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे भव्य मंदिर अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणार आहे। या मंदिरातली शिल्पकला पाहून आपण देखील आपसुकच शिवकाळात जातो। हे केवळ मंदिर नसून आपल्या सगळ्यांसाठी शक्तीपीठ असणार आहे। उमेश जाधव, झी24 तास, भिवंडी।